नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, भाजपला 24 तासात 3 महत्त्वाचे धक्के बसलेले आहेत. मित्रांनो, कोणते धक्के आहेत सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गेल्या 24 तासात भारतीय जनता पक्षाला 3 मोठे धक्के बसले. स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मिरजेत शिंदे सेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला. दुसरीकडे भाजप नको म्हणून जुन्नरमध्ये ठाकरे शिवसेना एकत्र आली. ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकत्र आली. तर हवेलीत भाजपच्या हातात सत्तेची सूत्र जाऊ नये म्हणून अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या अवघ्या 21 वर्षाची तन्वी सुनील कंबलेकर यांची निवड झाली. शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. या कामी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली. सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वात मिरजेत भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले. पंचायत समितीच्या 21 जागांपैकी 10 जागांवर भाजपचे सदस्य जिंकून आले. त्या कालोखाल राष्ट्रवादी शरद पवार गट 4, काँग्रेस आणि अजित पवार गट 3 तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीत समीकरणे जुळून आणली अशी चर्चा असताना मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली. जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही सत्तेसाठी एकत्र आल्या. सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाच्या कमल शेळकंदे विराजमान झाल्या, तर उपसभापती शिवसेना ठाकरे गटाचे अमृत ढोले यांची निवड झाली. पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हवेली पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीत अपक्ष उमेदवाराच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली. सभापतीपदी युवराज हिरामन काकडे तर उपसभापती अपक्ष सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भाजपला हे मोठे 3 महत्त्वाचे धक्के मानले जात आहे. तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.